आज अक्षय तृतीया आहे। अक्षय तृतीया म्हणजे हिंदू धर्मातल्या 3.5 शुभ मुहूर्तांपैकी एक असलेला हा दिवस आहे। या दिवशी शक्यतो नवीन वस्तू घेण्यावरती भर दिला जातो। या दिवशी नवीन वस्तू घेणं किंवा नवीन कामाला सुरुवात करणं हे अतिशय शुभ मानलं जातं। त्यामुळेच या दिवशी बऱ्याच महिला ज्या असतात त्या आपल्याला सोन्या चांदीचे दागिने घेताना पाहायला मिळतात। आणि अक्षय तृतीयेला सोनं करणं किंवा दागिना करणं हे हिंदू धर्मात म्हणा किंवा भारतीय संस्कृतीत म्हणा एक परंपरा असल्यासारखं आहे। त्यामुळे मी आत्ता उभी आहे रांका ज्वेलर्समध्ये। आपण पाहतोय या ठिकाणी अतिशय सुंदर असे दागिने लावलेले आहेत आणि हे दागिने खास अक्षय तृतीयेच्या निमित्ताने या ठिकाणी लावण्यात आलेत। खूप मोठ्या प्रमाणात इथे गर्दी आहे ग्राहकांची। म्हणजे तुम्ही पाहू शकता इथे सुद्धा आता काही दागिने ट्राय करणं चालू आहे। सिलेक्शन चालू आहे या महिलांकडून की काय घ्यायचं आणि अतिशय सुंदर प्रकारचे दागिने आपण इथे पाहतोय। टेम्पल ज्वेलरी आहे ही। आपण थोडंसं बोलूयात त्यांच्याशी की सध्या काय भाव चालू आहे। ताई सध्या सोन्याचा भाव किती आहे? 22 कॅरेटचा रेट आहे 60,400। आणि यावेळेस काही अक्षय तृतीयेच्या निमित्ताने नवीन काही मार्केटमध्ये आलंय? हो ना, खूप सारे कलेक्शन नवीन आलेले आहेत मार्केटमध्ये आणि आपल्याकडे मधुरीवर 25% ऑफ डिस्काउंट ऑफर चालू आहे। त्याच्यामुळे खूप सारे कस्टमर आपल्याकडे दागिने खरेदी करायला येतात। नक्कीच इथे दागिने ट्राय करताना काही ताई दिसत आहेत, त्यांच्याशी बोलणार आहोत। काय सांगाल, तुम्ही दागिने ट्राय करताय, काय घ्यायला आलायत नेमकं आज? हे हार घ्यायला आलो आम्ही आणि खूप छान आहेत। अँटिक डिझाईन्स आहेत आणि व्हरायटी आहे डिझाईनमध्ये। न्यू डिझाईन्स, ओल्ड डिझाईन्स सगळे आहेत। व्हरायटी खूप आहेत आणि खूप छान आहेत डिझाईन। तुम्ही काही खरेदी केलं का आज इथून? हां, इयरिंग्स पण केले आणि आता हार पाहतोय आम्ही। अक्षय तृतीया आज आहे। आजच्या दिवशी सोनं घेतलं जातं, तर याबद्दल काही माहिती आहे का तुम्हाला किंवा तुम्ही काही माहिती देऊ शकता? हां, त्यासाठीच आम्ही आलो। अक्षय तृतीया म्हणूनच आम्ही घेतोय आणि हे खूप खूप आजचा मुहूर्त जे आहे ते खूप छान मुहूर्त आहे। हां, आज खरेदी केले तर छान असतं, ते चांगलं असतं। आपण पाहतोय की आज मुहूर्त चांगला आहे। त्यामुळे आजच्या दिवशी बऱ्याच महिला ज्या असतात, गृहिणी ज्या असतात, त्या शक्यतो सोनं घेण्यावरती भर देतात, पसंती देताना पाहायला मिळतात। त्याचबरोबर विविध प्रकारची वस्तू असतील किंवा नवीन घरामध्ये गृहप्रवेश केला जातो, गाड्या घेतल्या जातात, असं बरंच काही अक्षय तृतीयेच्या निमित्ताने केलं जातं। म्हणजे आत्ताही तुम्ही जर पाहिलं तर रांका ज्वेलर्सच्या या दुकानामध्ये महिलांची सर्वाधिक गर्दी पाहायला मिळते। सोन्याचा अगदी लहान दागिना का होईना पण अक्षय तृतीयेला करावा असं म्हणतात, कारण अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण जी गोष्ट करतो ती आपल्याला भरभराटीने परत मिळत जाते असं बोललं जातं। म्हणजे जर आपण सोनं केलं तर सोन्याची कमी आपल्याला कधीही भासत नाही। आपल्याकडे सोनं, चांदी, पैसा, संपत्ती येत राहते अशी मान्यता आहे। त्यामुळे अक्षय तृतीयेच्या दिवशी नवीन वस्तू घेण्यावरती आणि प्रामुख्याने सोनं घेण्यावरती भर असतो। आणि आपण नेहमीच पाहतो की अक्षय तृतीयेच्या दिवशी सोन्याचा भाव थोडासा वधारल्याचं सुद्धा दिसून येतं। त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या खरं तर आवाक्याच्या बाहेर सध्या सोन्याचा भाव गेलाय। मात्र तरीसुद्धा अक्षय तृतीया म्हटलं की अगदीच अर्धा तोळा, 1 तोळा का होईना पण दागिने करण्याचा मान आपल्या संस्कृतीत असल्यामुळे आजच्या दिवशी सर्वच सराफाच्या दुकानांमध्ये आपल्याला विक्रेत्यांची आणि ग्राहकांची गर्दी असल्याचं पाहायला मिळतं। कॅमेरा पर्सन पियुष येरवडेकरसह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे। जय भोलेनाथ, जय जय भोलेनाथ। गुरुकृपा ट्रॅव्हल्सची सुनियोजित टूर, उत्तराखंड चारधाम दर्शन यात्रा, पुणे ते दिल्ली, दिल्ली ते चारधाम आणि दिल्ली ते पुणे। प्रवास भाडे प्रत्येकी फक्त
38,500 रुपये. कपलसाठी स्वतंत्र रूम हवी असल्यास प्रत्येकी 45,000 रुपये. पहिला ग्रुप 10 मे 2024, दुसरा ग्रुप 24 मे 2024 आणि तिसरा ग्रुप दिनांक 6 जून 2024. 15,000 ॲडव्हान्स भरून आजच आपलं सीट बुक करा. अधिक माहितीसाठी संपर्क साधा गुरुकृपा ट्रॅव्हल्स, गजानन महाराज खेडेकर, 94-220-25024, 99-237-16262, 94-235-25427 आणि शुभम गजानन खेडेकर 899-66-2004. त्वरा करा, आजच आपलं सीट बुक करा. जय भोलेनाथ, जय जय भोलेनाथ. Come on guys, hurry up. यार सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian.